लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मिथुन काका आणि जीवा पासून. तर आता इथे मिथुन काका म्हणतात, आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काहीतरी मॅजिक होईल. आता बघ, नंदिनीला अपघातातून कोण वाचवलं? तू वाचवलं. कळलं? अरे कसं काय? प्रत्येक ठिकाणी हिरोसारखी एंट्री कशी काय होते तिला वाचवण्यासाठी? प्रत्येक वेळी बस स्टॉप तूच कसं काय असू शकतोस जीवा? विचार कर, असं म्हणतात आता मिथुन काका. काय काय आठवतं का तो प्रसंग? गावी पण पुजाऱ्याने देवळात तिच्या नावाचा गंध पार्थच्या कपाळावर लावायचं ठरवलं होतं का नाही? नेमका पार्थ खाली वाकला आणि तिच्या नावाचा गंध तुझ्या कपाळाला लागला, असं म्हणतो मिथुन काका. तर आता आठवतो तो प्रसंग जीवाला आणि कसा कुंकू लागलेला असतो त्याला पार्थच्या नावाचा, आणि त्यांनी नवरा बायको समजून जीवा आणि नंदिनीला दिलेला असतो ना आशीर्वाद, ते आठवतात जीवाला. नवरा मुलगा मी नाही आहे असं म्हटलेला असतो जीवा. घे ना दादा असं म्हटलेला असतो तो पार्थला. तर जोगतीनबाई म्हटलेली असते, थांब, हे तुझं आहे असं म्हटलेली असते ती. तुझ्या नशिबात होतं जीवा. ते काय ते तुझं युनिवर्स ते प्रत्येक वेळी तुला काहीतरी सांगतंय, म्हणतंय हे सगळं तुझं आहे असं म्हणतो आता मिथुन काका. तुझ्या लक्षात काय येत नाहीये? काही देव जोड्या फुरसतीने बनवतो आणि त्यातली एक जोडी तुम्ही आहात असं म्हणतो आता मिथुन काका, नंदिनी आणि जीवा. अरे इतर कुठलंही कोड सोडवलं नसेल, पण तुमचं कोड मी सोडवलेलं आहे. लिहून घे, माझ्याकडून लिहून घे. पुढचे 6 महिने तुम्हाला 7 जन्मासाठी असं एकत्र बांधून ठेवलंय. तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही असं म्हणतो आता मिथुन काका. तर आता जीवालाही वाटायला लागतं तेच. आय लाईक दिस असं म्हणत मिथुन काका बाहेर जातो आता. तर आता जीवा आपल्या लग्नाच्या फोटोकडे येतो आणि बघतो त्याचा आणि नंदिनीचा लग्नातल्या दिवशीचा फोटो. तर आता त्याला आठवतं कसं ती जोगतीबाई म्हटलेली असते, जे लिहिलेलं आहे ते मिळणार आणि जे जे लिहिलंय ना त्याचा स्वीकार कर असं म्हटलेली असते ती बाई. त्याला आठवतं ते सगळं. तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही असं म्हटलेलं असतं मिथुन. तेही सगळं आठवतं आता जीवाला फ्रेम बघताना, आणि जीवा खूप खुश होतोय ऐकून मिथुनचं. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय, नंदिनी पिहूला घट्ट मिठी मारून थांबलेली असते आणि रम्या म्हणते, अगं पिहू, सूप आवडलं नाही का ग बाळा तुला असं म्हणते रम्या. तिचा हात धरून सूप बद्दल बोलत होतीस असं म्हणते नंदिनी. हो, तर तिला बरं वाटत नाही आहे ना, म्हणून तिची काळजी वाटत होती, म्हणून तिचं आवडतं गरम गरम सूप घेऊन आले होते मी असं म्हणते रम्या. हो का नाही ग पिहू असं म्हणते आता रम्या. तर पिहू म्हणते, नाही वहिनी, ही माझ्यावर ओरडत होती, हिला काही काळजी नव्हती माझी असं म्हणते पिहू. पिहू असं म्हणते आता रम्या. पिहू कशाला खोटं बोलतीयस? तर आता नंदिनी म्हणते, खोटं बोलण्याची सवय पिहूला नाही आणि तुझी काळजी मी दारातूनच बघितली असं म्हणते आता नंदिनी. सरळ सरळ ओरडत होतीस तू तिच्या अंगावर. अरे बापरे असं म्हणते आता रम्या. म्हणजे आता तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस नंदिनी असं म्हणते रम्या. चोरून ऐकायला मी काय चोरी नाही केली असं म्हणते नंदिनी, पण तू ज्या पद्धतीने पिहू सोबत बोलत होतीस, खोदून खोदून तिच्याशी प्रश्न करत होतीस, त्यावरून तुझ्या मनात वेगळं काहीतरी आहे हे मला नक्की कळलंय असं म्हणते नंदिनी. हे बघ, काय वाटेल ते बोलू नकोस नंदिनी असं म्हणते आता रम्या. मी असं काही बोललेले नाही आहे असं म्हणते रम्या. तर पिहू घाबरते. मी असं काय बोले काय ग असं म्हणते रम्या. तर खूप घाबरायला लागते पिहू आणि रडायला लागते. पिहू पिहू असं म्हणते आता नंदिनी. हे बघ, तू सूप प्यायली आहेस ना, जा इकडे जा असं म्हणते आता नंदिनी, आणि पिहू जाते तिथून. आता नंदिनी हात पकडते जोरात रम्याचा आणि म्हणते, रम्या मला एवढं सांग, तू खोदून खोदून असं काय विचारत होतीस तिला? मी काय वाटेल ते विचारेन तिला. तू कोण ग मला विचारणारी असं म्हणते रम्या. तर नंदिनी म्हणते, ह्या घरची सून आहे मी. आणि पिहू एवढी घाबरली होती, एवढी लहान आहे ती, तिच्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का असं म्हणते नंदिनी. आता तू शिकवणार का मला काय पद्धत आहे ते असं म्हणते रम्या. तुझ्या आधीपासून ओळखते मी तिला, ती जरी लहान असली ना तिचे पराक्रम खूप मोठे आहेत असं म्हणते आता रम्या. ह्या आधी तिने काय काय केलंय हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुला असं म्हणते रम्या. तुझ्याही बाबतीत काही वेगळं नाही आहे असं म्हणते नंदिनी. तूही या आधी काय काय पराक्रम केलेस हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही असं म्हणते नंदिनी. बस नंदिनी असं म्हणते आता रम्या, खूप बोललीस, मी ऐकून घेते, म्हटल्यावर वाटेल ते बोलू नकोस, आणि हे बघ, माझ्यावर संशय तर अजिबातच घेऊ नकोस असं म्हणते रम्या. तिला फिट्स का आल्या होत्या, नक्की काय झालं हे विचारायलाच मी आले होते इथे, तोच माझा प्रश्न आहे असं म्हणते नंदिनी. इतर वेळी पिहूच्या आसपास सुद्धा न फिरकणारी तू अचानक तिच्यात एवढा का इंटरेस्ट घेतेस असं म्हणते नंदिनी. आणि पिहूने खूप पराक्रम गाजवलेत म्हणतेस ना तू, मग तिच्यासाठी सूप घेऊन आली होतीस तिला पाजवायला? मला माहितीये, गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं, म्हणून तिचा हात असा गच्च धरला होतास तू असं म्हणते नंदिनी. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध नाही.
काय वाटेल ते काय बोलतेस नंदिनी? माझा संबंध कशाला असेल? मी काही केलेलं नाही आहे असं म्हणते आता रम्या. केलं नसेल तर ठीकच आहे, नाहीतर माझी पद्धत तुला चांगलीच माहिती आहे. नंदिनी बोलून नाही करून दाखवते असं म्हणते नंदिनी. आणि जर तू काय केलं असशील ना तर ते मी नक्की शोधून काढेन असं म्हणते ती. तर रम्या तिथून निघून जाते आता. इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये काम करत असतो तेवढ्यातच जीवा येतो तिथे. दादा, अरे हा तुझा शर्ट चुकून माझ्या वॉर्डरोबमध्ये आला होता. कल्पनाताईने चुकून ठेवला असेल असं म्हणतो जीवा. मग राहू द्यायचं की असं म्हणतो पार्थ. माझं तुझं असं काही केलंय का मी असं म्हणतो पार्थ. जे माझं आहे ते तुझंच आहे आणि जे माझं होतं ते तुझं असं म्हणतो आता जीवा. काय असं म्हणतो आता पार्थ. मी म्हटलं की मला जेव्हा लागेल ना तेव्हा घेईन ना मी तुझ्याकडून असं म्हणतो जीवा. ए जीवा थांब जरा, बोल माझ्याशी असं म्हणतो पार्थ. तू काम करतोयस ना, मी नंतर येईन ना असं म्हणतो जीवा. काम काय होतच राहील, तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का असं म्हणतो पार्थ. ये बस असं म्हणतो आता पार्थ जीवाला आणि दोघंही बसतात आता सोफा सेटवर. तू म्हणतोयस ना तर नंतर येतो म्हणून गप्पा मारायला, पण शेवटचा आपण कधी गप्पा मारलोय आठवतं असं म्हणतो पार्थ. आठवायला लागतंय असं म्हणतो पार्थ. मी सांगतो. जेव्हा लग्नानंतर आपण आपण बोलणंच केलेलं नाहीये, काय तोडफोड केलेली नाहीये, गप्पा झाल्या नाहीत, आई आपल्याला ओरडली नाहीये, किती दिवस झालेत आपण खळखळून हसलो सुद्धा नाहीये असं म्हणतो पार्थ. खरंच यार असं म्हणतो जीवा. माझ्या लक्षातच आलं नाही हे, पण आपण शेवटचे कधी हसलो होतं कळकळून हे सुद्धा आठवत नाहीये मला असं म्हणतो जीवा. कम्प्लीट चेंज झालं यार आपलं लाईफ असं म्हणतो जीवा. मान्य आहे लग्नानंतर भावंडांसोबत संबंध कमी होतात, पण आपण भावंड असलो तरी मित्रासारखेच होतो ना जीवा असं म्हणतो पार्थ. कधी कधी वाटतं उगाचच युगला हॉस्टेलला पाठवलं, तो असला असता तर आपल्यात संवाद तरी थांबला नसता. हो रे असं म्हणतो आता जीवा. इतकंच आपण एकमेकांशी बोलत नाही आहोत घरात राहून. प्रॉब्लेम आहे असं म्हणतो जीवा. प्रॉब्लेम आहेच, पण काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतो पार्थ. असं काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात जो तू माझ्याबरोबर शेअर करू शकत नाही असं म्हणतो पार्थ आता जीवाला. नाही असं काही नाही आहे असं म्हणतो आता जीवा. खरंच असं म्हणतो पार्थ. हो असं काही नाही आहे असं म्हणतो जीवा. जीवा तुला खोटं बोलता नाही येत, सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार आहे असं म्हणतो आता पार्थ मनातल्या मनात. जीवा म्हणतो, अरे दादा मला तुला एक सांगायचं आहे, म्हणजे विचारायचं होतं. विचारू असं म्हणतो जीवा. विचारू ना असं म्हणतो पार्थ. ते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी पूजेवरनं अचानक का उठलास असं म्हणतो आता जीवा. आणि सगळ्यांसमोर तू मला असं का विचारलंस की जीवा तुला हे सगळं मान्य आहे का म्हणून. हे असं असं म्हणतो पार्थ. हे लग्न झाल्यापासून काव्या माझ्याबरोबर आणि घरच्यांशी जे काय वागल्या ते पूजेला बसल्या बसल्या मला आठवलं आणि मी रिॲक्ट झालो असं म्हणतो पार्थ. आणि ज्या परिस्थितीत तुझं आणि नंदिनीशी लग्न झालंय, आय एम सॉरी, मी ते खूप विचित्रपणाने रिॲक्ट झालो. दादा जे झालं ते झालं असं म्हणतो जीवा. तू आतून किती हल्लायस हे त्या दिवशी जाणवलं मला असं म्हणतो जीवा. जीवा माझ्या बाबतीत तुला जाणवलं, तुझं जाणूही देत नाहीयेस जीवा असं म्हणतो पार्थ. असं नको करूस, मोठा भाऊ आहे मी तुझा. हे बघ, तुला तुला जे तुझ्या मनात जो सहल आहे, आनंद आहे, तो हक्काने माझ्यासोबत शेअर कर ना असं म्हणतो पार्थ. म्हणजे मी त्याच्यावर सोल्युशन नाही देऊ शकलो तरी बोलून मोकळं झाल्यासारखं वाटेल तुला असं म्हणतो पार्थ. तू माझ्याशी बोलतोयस ते समाधान राहील रे माझ्याबरोबर. मला फक्त असं वाटतंय की आपल्यातला संवाद कमी नको व्हायला असं म्हणतो पार्थ. प्लीज माझ्याशी बोलत जा असं म्हणतो पार्थ. दादा तू तू काय वेडा आहेस का असं म्हणतो जीवा. आणि रडतोयस काय? मी तुझ्याशी बोलत नाहीये ह्याचा इतका त्रास होतोय तुला असं म्हणतो जीवा. त्रास होतोय असं म्हणतो पार्थ. मधल्या काळात आपण बोलत नव्हतो तेव्हा मला असं वाटायचं की तुला येऊन असा पंचम मारायचा, पण तेवढा तरी हक्क राहिलाय की नाही ह्या विचाराने गप्प बसायचो असं म्हणतो पार्थ. झालं बोललास असं म्हणतो जीवा. काय बोलतोयस तू? मोठा भाऊ आहेस तू माझा, तू हक्काने मला हवं ते करू शकतोस. तर पार्थ त्याच्या केसांना हात धरतो तर जीवा खूप चिडतो. असं केस काटू नकोस फक्त, आणि हे असं मुळमुळ रडू नको परत असं म्हणतो जीवा. का म्हणतो पार्थ. कॉमेडी दिसतोस रडताना असं म्हणतो जीवा आणि केस हलवतो आता परत जीवाची. पार्थ म्हणतो, प्लीज जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी येऊन बोलत जा, येशील ना असं म्हणतो पार्थ. तू फक्त आठवण काढ, जीवा हजर असेल असं म्हणतो जीवा. आणि दोघेही मिठी मारतात आता. नंदिनी आता आपलं कपाट आवरत असते. नंदिनी बोलून नाही करून दाखवते. आणि जर का तू काय केलं असशील तर ते मी नक्की शोधून काढेन असं म्हणते. म्हटलेले असते ना नंदिनी, ते आठवतं तिला आता फ्लॅशबॅकमध्ये. रम्या पिहूला इतकं काय विचारत होती. रम्या पिहूच्या काळजीने रूममध्ये गेली होती असं म्हणाली, पण नक्की पिहूवर इतकी चिडली होती का असेल असं म्हणते नंदिनी. पिहूला फिट्स येण्याचा रम्याशी तरी काहीतरी संबंध नसेल ना
असे विचार येतात आता नंदिनीच्या मनात. आणि आनंद निवासची फाईल घेते आता नंदिनी, तर त्याच्याखाली डिवोर्सचे पेपर्स असतात. तर नंदिनी आता डिवोर्स पेपर वाचते परत, आणि तिला आठवतं कसा डिवोर्स झालेला असतो ते तिचा आणि जीवाचा, कसा शिक्का बसलेला असतो त्या पेपर्सवरती ते सगळं. तर नंदिनी आता ते डिवोर्स पेपर्स बाहेर घेऊन वाचायला बसते. माझा जीव पूर्णपणे तुमच्यामध्ये अडकण्याच्या आधी साईन करा प्लीज जीवा, असं म्हटलेले असते ना नंदिनी साईन घेण्याच्या आधी. आणि तेव्हा मग नंतर जीवाने साईन केलेलं असतं ते सगळं आठवतं तिला आता फ्लॅशबॅकमध्ये. तेवढ्यातच इथे जीवा येतो आणि नंदिनीला बघतो आणि पसाराही बघतो. जीवा नंदिनीला म्हणतो, काय ग, कुठल्या विचारात रमलेस? अगं बोलून मोकळं व्हावं, बोलल्याने शांत वाटतं आणि समोरच्याशी संवादही घडतो, असं म्हणतो जीवा. तर नंदिनी उभारते. आता संवाद साधायचा आहे तुम्हाला, असं म्हणते नंदिनी. तुम्हाला माहीत असेलच, परीक्षेला उशिरा पोचलो तर पेपर सुटतो. झाडांना पाणी नाही घातलं तर झाडं सुकतात. खोली नियमित नाही आवरलं तर पसारा तसाच राहतो. तसंच संवाद सुद्धा वेळेत साधायचा असतो, असं म्हणते नंदिनी. म्हणजे मग अशी कोर्टाची पायरी चढायला नाही लागत, असं म्हणते नंदिनी. हो, तू टेन्शनमध्ये दिसलीस म्हणून विचारलं, असं म्हणतो जीवा. मग मी टेन्शनमध्ये काय आहे हे विचारा ना, मला कळत नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही इतके कसं काय रिलॅक्स्ड राहू शकता, असं म्हणतो नंदिनी. तुला असं का वाटतंय की मी रिलॅक्स्ड आहे, असं म्हणतो जीवा. तुझ्या मनात ज्या गोष्टींमध्ये गोंधळ आहे त्याच गोष्टींचा मला सुद्धा प्रचंड त्रास होतोय, असं म्हणतो जीवा. पण तो त्रास, हे टेन्शन, हे सगळं घेऊन मी सगळ्यांसमोर नाही ना वावरू शकत. आईबाबांना डाऊट येईल, कळेल त्यांना, असं म्हणतो जीवा. म्हणून मी रिलॅक्स्ड आहे असं दाखवावं लागतंय. अच्छा, पण मग इथे रोज दाराची कसरत करताना घुसमट नाही होत तुमची, असं म्हणते आता नंदिनी. होतीये, प्रचंड होतीये, खूप त्रास होतोय. आता सुद्धा मी 5 दादाला शर्ट द्यायला गेलो, त्याच्या नजरेला नजर नाही मिळू शकलो. जड जात होतं मला खूप, असं म्हणतो जीवा. आजपर्यंत अशी एकही गोष्ट झालेली नाही आहे जी मी त्याच्यासोबत शेअर नाही केलेली नाही आहे, सांगितलेली नाही आहे. आणि आज मी डिवोर्स घेतोय हे कसं सांगू त्याला, असं म्हणतो जीवा. तो काय रिॲक्ट करेल ना, ह्या विचारानेच मला भीती वाटते, असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी मात्र चुपचाप थांबते. हे बघ, आय नो, ह्या सगळ्याच गोष्टींमुळे तू सुद्धा सफर करतेस. तुला आईबाबांना डिवोर्स बद्दल सांगितलं नाही आहे याचा गिल्ट वाटतोय. ठीक आहे, आपण आता जाऊन त्यांना सांगूया, असं म्हणतो जीवा. आत्ता, असं म्हणते आता नंदिनी. चला चला सांगूया, असं म्हणते नंदिनी. सकाळीच घरात इतकी आनंदाची बातमी आली आहे. शाहूवाडीतली प्रॉपर्टी देशमुखांच्या नावावर झाली आहे. इतकी चांगली आनंदाची बातमी आलेली असताना आपण आपल्या डिवोर्सबद्दल सांगायचं म्हटलं तर घरात आलेल्या सुखाला गालबोट लावल्यासारखं नाही होणार, असं म्हणते नंदिनी. हे तुझं असं असतं, असं म्हणतो जीवा. तुला त्यांना डिवोर्सबद्दलही सांगायचं आहे आणि त्यांच्या सुखाला गालबोट लागलेलंही चालणार नाही आहे. कधीतरी सांगावं तर लागणारच आहे, असं म्हणतो जीवा. किती दिवस आजचं मरण उद्यावर ढकलणार आहे आपण, असं म्हणतो जीवा. मला नाही माहीत जीवा, मला खरंच नाही माहीत, असं म्हणते नंदिनी. पण जेव्हा जेव्हा आई माझ्यासमोर येतात आणि मला म्हणतात की नंदिनी कसं तू आहेस, म्हणून सगळं सुरळीत चालू आहे, तेव्हा तेव्हा खरंच अस्वस्थ व्हायला होतं, असं म्हणते नंदिनी. कळत नाही मी त्यांना कुठल्या तोंडाने सांगू, मी फार कमी दिवस या घरात असणार आहे, असं म्हणते नंदिनी. या खोट्यापणाचा मला खूप त्रास होतोय जीवा, असं म्हणते नंदिनी अश्रू आणून डोळ्यात. आईबाबांच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडून. जेव्हा त्यांना कळेल की आपण डिवोर्स घेतोय, मी या घरातून निघून जाणार आहे, ते काय विचार करतील, त्यांची काय मतं असतील माझ्याबद्दल, असं म्हणते नंदिनी. ह्या सगळ्यांचा विचार करून करून मला खूप त्रास होतोय. हे लग्न करून आधीच नात्यात अडकले होते, आता त्याच नात्यातून सुटका करून घेताना आणखीन अडकल्यासारखं झालंय मला, असं म्हणते नंदिनी. जीवा म्हणतो नंदिनी. नाही जीवा, बस, असं म्हणते आता नंदिनी. आय एम सॉरी, पण पण तुमच्याकडून मला आता कुठलाच आधार नको आहे, असं म्हणते नंदिनी. इनफॅक्ट मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे. फक्त योग्य वेळ बघून मला आईंशी बोलायचं आहे, कारण ह्या घरात मला आता फार काळ नाही राहता येणार. तेवढ्यातच कामवाली बाई येते आणि म्हणते, मानिनी ताई तुम्हाला बोलवतायत. हो, मी आलेच, असं म्हणते नंदिनी. आणि नंदिनी निघून जाते तिथून आणि डिवोर्स पेपर्स मात्र तिथेच असतात त्या टेबलवर. तर आता जीवा खूप टेन्शनमध्ये येतो. तर इथे मानिनी स्वयंपाक करत असते किचनमध्ये आणि तिला खूप शिंका येत असतात. अहो आई, काय झालंय तुम्हाला, सर्दी झाली काय तुम्हाला, असं म्हणते नंदिनी. एक्झॉस्ट आपला बंद पडलाय ना गं, आता तो बरा होत नाही ना तोपर्यंत फोडणी गाठली, भाजी केली तर माझ्या शिंका आणि खोकला चालूच राहणार बघ, असं म्हणते मानिनी. नाही नाही, असं म्हणते नंदिनी. मी इलेक्ट्रिशियनला बोलवते आणि एक्झॉस्ट फॅन रिपेअर करून घेते. हां, तुम्ही काय काळजी करू नका, असं म्हणते नंदिनी. हो बाई, तू आहेस म्हणजे मला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं म्हणते मानिनी. तर आता नंदिनी तंद्री लावून थांबलेली असते
काय ग नंदिनी असं म्हणते मानेने. काय झालं? चेहरा एकदम पडलाय तुझा. नाही नाही असं म्हणते नंदिनी. तुला कसलं टेन्शन आहे का ग असं म्हणते मानिनी. अहो नाही नाही असं म्हणते नंदिनी. तुम्ही बोलवलत? काय काम होतं का तुमचं असं म्हणते नंदिनी. अगं काही नाही, कालपासून ताक खूप उरलंय. माझ्या मनात आलं की कढी करावी. मागच्या वेळेला मस्त फोडणी घालून केळी केली होतीस तू, म्हणून म्हटलं तुझ्याकडे वेळ असला तर तू करशील का कढी. हो हो करते ना असं म्हणते नंदिनी. करशील ना. मी अगं आपल्या पिहूसाठी पेज करते. तिला ना अशी जिऱ्याची फोडणी घातलेली पेज आवडते. मंजूताईने पेज केली ना तर तिला अजिबात आवडत नाही. माझ्याच हातची ही पेज आवडते. आणि पेज झाली ना की मी तुलाच देईन बरं का. म्हणजे तू कसं गोडी गुलाबीने पिऊशी बोलून तिला खायला देशील असं म्हणते मानिनी. तर आता नंदिनी परत आपल्या तंद्रीतच असते. काय ग नंदिनी असं म्हणते मानिनी परत. तुझं लक्ष आहे की नाही, मी एकटीच बडबडतीये असं म्हणते मानिनी. नाही नाही मी ऐकते ना असं म्हणते नंदिनी. तेच पिहूचंच विचार करते मी पण असं म्हणते नंदिनी. तिची काळजी वाटते मला सुद्धा. काय या मुलीने मनात घेतलंय काय कळतच नाहीये. असं काय ऐकलंय तिने जे तिला आपल्याला सांगायचं आहे पण सांगता सुद्धा येत नाहीये. तिच्या मनात नेमकं काय टेन्शन सुरू आहे हे जर कळलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हो खरं आहे असं म्हणते मानिनी. पण तू खरंच याच गोष्टीचा विचार करत होतीस की मध्येच काही वेगळ्या विचारांवर जाऊन आलीस. तर आता नंदिनीला आठवतं कसा तिचा डिव्होर्स झालेला असतो जीवाबरोबर. ते सगळं आता प्रोसेस तिला आठवतो आणि फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय आता ते तसं. तर नंदिनीला परत तंद्री लागते ते विचार करण्यात. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे नंदिनी कामवालीला म्हणते रूममध्ये माझ्या आनंद निवास असं लिहिलेली एक फाईल आहे, ती तेवढी घेऊन या. तर कामवाली बाई डिव्होर्स पेपर सुद्धा घेऊन जाते तिच्यासोबत. तर आता इथे जीवा बोलत असतो फोनवर आणि बघतच नाही आणि कामवाली डिव्होर्स पेपर्स घेऊन जाते. तर आता इथे पार्थ म्हणत असतो एकटेपणाची सवय करून घ्यायला हवी. काव्या नाही आहेत हीच एक चांगली संधी आहे. आणि ती कांबली बाई आता येऊन ती फाईल आणि डिवोर्स पेपर्स आणून मानिनीकडे देते. हे घ्या फाईल असं म्हणते आता ती कांबली बाई. आणि मानिनी बघते आता ती फाईल. आणि नंदिनी तिथेच असते स्वयंपाकखोलीमध्ये. तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये कळणार की मानिनी बघते की नाही ते डिवोर्स पेपर्स ते. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षक हो. तर आजचा रिकॅप सुद्धा इथेच संपतो.